$100 ट्रिलियन हा आकडा ऐकला की काय असेल असं वाटतं. मोस्टली कुठल्या तरी देशाचा GDP किंवा स्टॉक मार्केटमधलं काहीतरी असावं असं वाटेल. पण ही एक करन्सी नोट होती. 2009 मध्ये झिम्बाब्वेने 100 ट्रिलियन झिम्बाब्वियन डॉलर्सची एक नोट बाजारात आणली. 100 ट्रिलियन म्हणजे एकावर 14 शून्य आणि त्याची फक्त एक नोट. 100 बिलियन डॉलरला तर 3 अंडी मिळायची. याचं कारण हायपर इन्फ्लेशन. इन्फ्लेशन तर सगळ्यांनीच ऐकलंय किंवा सोसलंय. पण हायपर इन्फ्लेशन म्हणजे अतिमहागाई किंवा अतिचलनवाढ हे 21व्या शतकात फक्त झिम्बाब्वेनेच अनुभवलंय आणि तेही बऱ्याचदा. झिम्बाब्वेमध्ये असं का झालं? करन्सी आणि विश्वास याचं काय नातं आहे? आणि नुकत्याच एका पेन्शन फंडाने असं काय वेगळं केलं ज्यामुळे अख्ख्या जगाचं लक्ष तिकडे गेलं? हे आज आपण ऐकू. "1980 साली झिम्बाब्वे स्वतंत्र झाला. रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वेचा पहिला पंतप्रधान होता. 1980 ते 1998 त्यांची आर्थिक स्थिती चांगल्या मार्गावर जात होती. त्यांचा GDP ग्रोथ रेट ऑन ॲव्हरेज 4% एवढा होता. अख्खा देश शेतीवर अवलंबून होता आणि प्रामुख्याने गहू, कणीस आणि तंबाखूवर. हळूहळू तिथे रेसिझम म्हणजेच वंशद्वेष वाढत गेला. जमिनी या व्हाईट्सच्या म्हणजेच गोऱ्यांच्या मालकीच्या होत्या. तिथल्या ब्लॅक्स म्हणजेच कृष्णवर्णीय माणसांनी सरकारकडे त्यांचे हक्क मागितले. 2000 सालानंतर सरकारने सगळ्या व्हाईट्सना त्यांच्या जमिनीवरून हाकलायला सुरुवात केली आणि त्या ब्लॅक्सच्या हाती सोपवल्या. 2003 नंतर बऱ्याच गोऱ्या लोकांनी देश सोडून जायचा निर्णय घेतला. यामुळे देशातील टोटल लेबर फोर्स म्हणजेच काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. याचा इम्पॅक्ट थेट उत्पन्नावर दिसला. त्याचबरोबर ब्लॅक्सना शेती नीट करता येत नसल्याने अख्ख्या देशाच्या शेतीचे उत्पन्न अधिक घसरले. खाद्यपदार्थांचा तुटवडा निर्माण झाला आणि किमती वाढल्या. उत्पन्न कमी झाल्याने एकीकडे इम्पोर्ट्स वाढले तर दुसरीकडे शेतकरी कर्ज फेडू न शकल्याने बँक्सवरचा भार अधिक वाढू लागला. त्याच दरम्यान स्वातंत्र्य लढाईतल्या वरिष्ठ सैनिकांनी त्यांचं पेन्शन वाढावं म्हणून स्ट्राईक केला. सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या आणि GDPच्या 3% इतकी रक्कम पेन्शन आणि इतर इन्सेंटिव्ज म्हणून त्यांना दिली. एवढं कमी होतं म्हणून की काय, 1998 मध्ये झिम्बाब्वेने डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाला दुसऱ्या काँगो युद्धामध्ये फायनान्शियली सपोर्ट केला. याचा भार सरकारच्या तिजोरीवर पडला. हे झाले 3 मेन मुद्दे. पहिला रेसिझम आणि जमिनीचे वाद, दुसरं सैनिकांचे पेन्शन आणि तिसरं काँगो वॉर. एका बाजूला हे चालू होतं तर दुसरीकडे काही धोरणात्मक बदल घडत होते. मुगाबे यांना त्यांची आर्थिक व्यवस्था सोशलिस्ट म्हणजेच समाजवादी विचारसरणीवरून कॅपिटलिस्ट म्हणजेच भांडवलशाहीकडे वळवायची होती. 1991 मध्ये भारतासारखीच झिम्बाब्वेने अर्थव्यवस्था खुली करायची ठरवले. यातले मुख्य बदल म्हणजे एक्सपोर्ट्स वाढवण्यासाठी करन्सीचं डिव्हॅल्युएशन करणं, बिझनेसेसवरचे रेस्ट्रिक्शन्स कमी करणं, सरकारी कंपन्या प्रायव्हेटाईज करणं, विदेशी पैसा देशात खेळत राहावा म्हणून काही नियमांचे बदल वगैरे वगैरे. करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणजे जर $1 = 60 इंडियन रुपीज असा रेट चालू असेल तर तो मुद्दामून ₹70 न्यायचा. याने आपल्याकडचा एक्सपोर्टर जेव्हा बाहेर वस्तू विकेल तेव्हा त्याला $1 मागे आधीच्या रेटच्या तुलनेत ₹10चा फायदा होईल. पण करन्सी डिव्हॅल्युएशनचा झिम्बाब्वेवर नेमका उलटा परिणाम दिसला. एक्सपोर्टरला याचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तो एक्सपोर्ट करू शकेल. पण अख्ख्या देशात मेटल्स, तंबाखू आणि अजून काही इंडस्ट्रीज सोडून इतर सगळ्या इंडस्ट्रीजचं उत्पन्न कमी झालं होतं. त्यामुळे रोज लागणाऱ्या वस्तूही त्यांना इम्पोर्ट कराव्या लागल्या होत्या. अशा वेळी करन्सी डिव्हॅल्यू केल्यामुळे इम्पोर्टरला आता $1 मागे जास्त पैसे मोजावे लागत होते. काँगो वॉरच्या दरम्यान सरकारने रिझर्व्ह बँकेला खूप नवीन नोटा छापायला सांगितल्या. सरकारला काँगो वॉर स्पॉन्सर करायचे होते. पण जेव्हा केव्हा देशात मनी सप्लाय म्हणजे पैशाचा किंवा चलनाचा पुरवठा वाढतो तेव्हा महागाईसुद्धा वाढते. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या
आणि प्रॉब्लेम्सची खिचडीच निर्माण झाली. महागाई आणि विदेशी कर्जामुळे झिम्बाब्वेमध्ये हाहाकार माजला, इतका की जुलै 2008 साली त्यांचा इन्फ्लेशन रेट 231 मिलियन% एवढा होता. याचा अर्थ किमती दररोज दुप्पट व्हायच्या. ह्या महिन्यानंतर झिम्बाब्वेच्या रिझर्व्ह बँकेने इन्फ्लेशनचे नंबर्स छापणंच बंद केलं आणि त्यांनी नवीन नोटा छापल्या. $5, $10 ऐवजी $100 बिलियन, $200 बिलियन वगैरे छापल्या. लोकांकडे अब्जाच्या नोटा होत्या, पण तेव्हा सुद्धा ते गरीबच होते. रिझर्व्ह बँकेने झिम्बाब्वियन डॉलर्सच नंतर बंद केले, कारण लोकांचा त्यावर विश्वास नव्हता. 90% ट्रान्झॅक्शन्स US डॉलर्समधनं होत होत्या. 2019 त्यांची कंडिशन जरा बेटर झाली, म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचे जुने झिम्बाब्वियन डॉलर्स परत आणण्याचा निर्णय घेतला. आणि परत तेच झालं, लगेच महागाई. कारण आता लोकांचा कंप्लीट विश्वास उडाला. तिथलं सध्याचं इन्फ्लेशन रेट 200% पोचलं. आता आपण थोडं फास्ट फॉरवर्ड करूयात. एका लेटेस्ट न्यूजप्रमाणे झिम्बाब्वेमधल्या ॲक्च्युरीने नवीन पेन्शन प्लॅन सुरू केलेत. हे इन्फ्लेशन प्रूफ प्लॅन्स आहेत. यात लोकांना झिम्बाब्वियन डॉलर्समध्ये किंवा अमेरिकन डॉलर्समध्ये पैसे न मिळता त्यांना गायींच्या रूपात पैसे मिळतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, गाय, काऊ. जेव्हा कोणीही या पेन्शन प्लॅनमध्ये पैसे गुंतवतं, त्या बदल्यात त्यांच्या नावाने एक गाय विकत घेतली जाते. तिचा मेंटेनन्स वगैरे सगळं कंपनी करते. झिम्बाब्वेमध्ये सुद्धा गायीला मोठा मान आहे. जसं आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा FDमध्ये पैसे गुंतवतो, तसेच ही मंडळी गायीमध्ये पैसे गुंतवतात. आणि ही गुंतवणूक ॲक्च्युअलमध्ये वाढती पण आहे, कारण यावर त्यांना रिटर्नमध्ये त्या गायीचं वासरू पण मिळतं. जेव्हा ती पॉलिसी मॅच्युअर होते, तेव्हा त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांना पैशाच्या किंवा गायीच्या रूपात मिळते. या कंपनीचं नाव नाहका लाईफ ॲश्युरन्स असं आहे आणि ही कंपनी मिस्टर चामुनोरवा याने सुरू केली आहे. ही किती वेगळी आणि सुंदर कल्पना आहे. त्याने तिथल्या परंपरेला एका फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये आणलं आहे. या प्रकारची स्कीम अशा देशांमध्ये उपयोगी आहे जिथे लोकांचा त्यांच्या करन्सीवर आणि सरकारवर विश्वास नाही आहे. मागच्या आठवड्यात तुम्ही टॅलिस्टिक्सवर एपिसोड ऐकलात. त्यात सुद्धा आपण हेच ऐकलं की आपण कुठल्याही वस्तूला चलन किंवा मनी म्हणून कन्सिडर करतो. या सगळ्यात महत्त्वाचा भाग ट्रस्ट म्हणजेच विश्वासाचा आहे. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.